नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 17 मे 2025 कर्जाचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाची पंचमी आहे. नक्षत्र पूर्वाषाढा आहे. योग साध्य आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल पहाटे 5:45 ते 7:24 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:59 ते 12:47 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:04 ते 10:43 आणि यमगंड काळ दुपारी 2:03 ते 3:42 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस धनु राशीमध्ये भ्रमण करणार आहे. आजच्या दिवशी वृषभेमध्ये रवी आणि हर्षलची युती सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे आणि तुमच्या द्वितीयात रवी हर्षलची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा आत्मविश्वास, ऊर्जा आणि उत्साह अतिशय दांडगा दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. ती कामं पूर्ण सुद्धा होताना दिसतील. भाग्याची उत्तम साथ लाभेल. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये खर्चावर नियंत्रण ठेवणं जास्त आवश्यक राहील. अनपेक्षित अनावश्यक खर्च जास्त होऊ शकतील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत रवी आणि हर्षलची युती होणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. कमिटमेंट प्रॉमिसेसपासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात स्वतःच्या भावभावनांचे नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं राहील. भावनिक होऊन चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता जास्त राहील. याचप्रमाणे लागणं, कापणं, खरचटणं अशा प्रकारच्या शारीरिक दुखापतीचे प्रसंग सुद्धा येऊ घालतील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययात रवी आणि हर्षलची युती होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. तुमचा मूड खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये फिरणं वगैरे जास्त होईल. दमछाक होईल. कामं तुमची पूर्ण न झाल्यामुळे स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन अशा प्रकारचे भावनिक आंदोलनं जास्तच प्रमाणात जाणवतील. कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभामध्ये रवी आणि हर्षलची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष देणं थोडंसं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकंवर काढू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या फायनान्सकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता राहील. याचप्रमाणे जर का तुम्ही कुठल्या आर्थिक लाभाच्या संदर्भात विचार करत असाल तर तो न मिळण्याची शक्यता जास्त राहील. भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेणं मात्र टाळणं गरजेचं राहील. दिवस तुमचा आजच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमामध्ये रवी आणि हर्षलची युती होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण, शुभफलदायी आणि भाग्यशाली अशा प्रकारचा आजचा दिवस राहील.
तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. कामाचं उरक दांडगा राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कुठल्याही प्रकारचे निर्णय अजिबात घेऊ नका. तुम्ही घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त राहील. दिवस मात्र आजचा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यामध्ये रवी हर्षलची युतीसुद्धा होणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा, खास करून आजच्या दिवशी घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध अतिशय उत्तम दिसून येतील. याचप्रमाणे येणारे 2 ते 3 दिवस मात्र महत्त्वपूर्ण राहतील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. अर्थात येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल, परंतु फिरणंच जास्त होईल. कामं पूर्ण होताना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. त्यामुळे फ्रस्ट्रेशन थोडं जास्त प्रमाणात जाणवेल. भविष्यकालीन कुठल्याही योजनेच्या संदर्भातले निर्णय येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मात्र अजिबात घेऊ नका. ती चुकण्याची शक्यता जास्त राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमामध्ये रवी आणि हर्षलची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा जो दिवस आहे, फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि ती कामं पूर्णसुद्धा होताना दिसतील. आज तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. याचप्रमाणे येणारे 2 ते 3 दिवस मात्र महत्त्वपूर्ण राहतील. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. इझी मनीच्या मागे धावू नका. लागणं, कापणं, खरचटणं अशा प्रकारचे काही शारीरिक दुखापतीचे प्रसंगसुद्धा ओढवू शकतील. ज्या गृहिणी आहेत त्यांच्या संदर्भात सुद्धा तुमचे जे इन-लॉज आहेत, सासरकडच्या मंडळी आहेत, त्यांच्याबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमामध्ये रवी आणि हर्षलची युतीसुद्धा होणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा, खास करून आजच्या दिवशी चांगले लाभ मिळू शकतील, चांगली गुंतवणूक होऊ शकेल, थोडेफार खर्चसुद्धा होऊ शकतील. मात्र येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर खटके उडण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. वादविवादाचे प्रसंग उद्भवतील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं थोडं गरजेचं राहील. दिवस तुमचा मात्र आजचा शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठात रवी आणि हर्षलची युती होणार आहे. आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहील. तुमच्यातला आत्मविश्वास, ऊर्जा ही जबरदस्त दिसून येईल. कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील. येणार 2 ते 3 दिवस मात्र महत्त्वपूर्ण राहतील. खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दुखापतीचे काही प्रसंग ओढवण्याची शक्यता राहील. महत्त्वाचं म्हणजे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता जास्त राहील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या व्यय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमामध्ये रवी हर्षलची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून फिरणं वगैरे होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. थोडीशी शारीरिक दगदग होऊ शकेल. येणारे 2 ते 3 दिवस महत्त्वपूर्ण राहतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊन अगदी टोक गाठण्याची शक्यता राहील. लक्षात घ्या. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थामध्ये रवी आणि हर्षलची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमचे मार्गी लागतील. जर कुठल्या लाभाच्या अपेक्षेमध्ये असाल तर ते आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता जास्त राहील. याचप्रमाणे मित्रांकडून तुम्हाला काही चांगले सल्लेसुद्धा मिळू शकतील. मात्र
घरातील जे व्यक्ती असतील त्यांच्यावर वादविवाद होऊ शकतील आणि ते टोकसुद्धा गाठू शकतील. घरातलं वातावरण गढूळ येण्याची शक्यता येणाऱ्या 2 ते 3 दिवसात राहील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंधसुद्धा ताणले जाऊ शकतील. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे निर्णय घेताना नीट विचार करणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे मीन रास. मीन राशीच्या 10व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या तृतीयामध्ये रवी आणि हर्षलची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचं कार्यकर्तृत्व जबरदस्त दिसून येईल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही घेऊ शकता किंवा तत्संबंधी चांगल्या काही संधी तुम्हाला मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. फिरणं वगैरे होईल. उत्साह जबरदस्त दांडगा राहील. मात्र कामं तुमची मार्गी लागताना त्रास होऊ शकतील, अडचणी येऊ शकतील. त्यामुळे फ्रस्ट्रेशन थोडं वाढू शकेल आणि त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर दिसून येईल. काळजी घ्या. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. लागणं, कापणं, खरचटणं अशा प्रकारचे शारीरिक दुखापतीचे प्रसंगसुद्धा ओढवू शकतील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून खरं तर लांब राहणं गरजेचं राहील. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 17 मे 2025 कर्जाचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.